संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं तेव्हा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे रगडा पॅटीस। घरच्या घरी परफेक्ट रगडा पॅटीस कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी हाफ कप पांढरे वाटाणे 7-8 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे। कुकरमध्ये हे वाटाणे घेऊन त्यात पाणी, थोडी हळद, चवीनुसार मीठ आणि किंचित तेल घालून याच्या 2-3 शिट्ट्या करून घेऊया। वाटाणे एकदम मऊ शिजले पाहिजेत। दोन्ही बोटाने थोडे दाबून बघावे। परफेक्ट आपले वाटाणे शिजले आहेत। कढईत तेल गरम करून जिरे आणि हिंग टाकला आहे। मग आलं लसणाची पेस्ट घालून परतून घ्यायचं। आलं लसूण परतून झाले की शिजवलेले वाटाणे घालून आलू मॅशरने छान मॅश करून घ्यावे। चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि छोले मसाला टाकायचं। छोले मसाला वापरल्यामुळे रगड्याला चटपटीत चव येईल। थोडीशी कोथिंबीर घालून 5 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर आपला रगडा तयार होईल। आता पॅटीसची तयारी करू। त्यासाठी मी 3-4 बटाटे बॉईल करून घेतले आहे आणि बाइंडिंगसाठी ब्रेडचा वापर केला आहे। जर तुम्हाला ब्रेड वापरायचं नसेल तर तुम्ही पोहे पण वापरू शकता। ब्रेडला थोड्याशा पाण्यात भिजवून त्यातलं सगळं पाणी काढून बटाट्यात घातलं आहे। सोबतच आलं मिरचीचं पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं। त्याला थोडं तेल लावून ह्या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्याला चपटा आकार देऊन पॅटीस तयार करून घेऊ। पॅनमध्ये थोडं तेल गरम करून हे पॅटीस दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचं। आता सर्वात महत्त्वाचा भाग प्लेटिंग। ते 2 पॅटीस ठेवा, त्यावर भरपूर गरमागरम रगडा घाला, चाट मसाला, आंबट गोड चिंचेची चटणी, ग्रीन चटणी, बारीक चिरलेला कांदा, शेवटी कोथिंबीर आणि बारीक शेव टाका। वाह, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।